पद्धत आहे ही लोकांनी अनुभवलेली आहे. आणि त्यामुळं आपण जे रोज उठून सुटून मीडियावर जाऊन ह्याच्यावर आरोप कर त्याच्यावर आरोप कर, तुम्हाला तो अधिकार आहे, तुम्ही लोकप्रतिनिधी, आमचं काही म्हणणं नाही. परंतु आरोप करताना आपली किती स्वच्छ आहे, आपण काय करतोय. मुंबई बँकेच्या प्रकरणात सुद्धा गुन्हा दाखल करायचे आदेश देऊन 2.5 वर्ष होऊन गेलेले, अजून त्याच्यात गुन्हा दाखल नाही. त्याच्यात सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. माझं देवेंद्र फडणवीस भाऊला विनंती आहे की तुम्ही एकाला जवळ आणि एकाला लांब असं करू शकत नाही. तुम्ही या महाराष्ट्र सरकारमधले प्रथम नागरिक आहेत, महाराष्ट्र सरकारचे तुम्ही मुख्यमंत्री आहेत, तुम्हाला सगळ्यांना सारखा न्याय द्यावा लागेल. तुम्ही संतोष देशमुख साहेबांच्या बाबतीत निपक्षपाती चौकशी केली पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांना अटक केली पाहिजे. तसंच देवस्थान इनाम जमिनीमध्ये सुद्धा गेले 3-4 वर्षापासून तो लढा जे चालू आहे, याच्यातले सुद्धा मुख्य आरोपी तुम्ही शोधले पाहिजेत आणि अटक केले पाहिजे. ज्याच्यावर गुन्हा दाखल आहे त्यांची अजून तुम्ही चौकशी करून देत नाही, ही बरोबर नाही. आपलं तुपाशीन दुसरं, आपलं ते बाबून दुसऱ्याचं ती कार्ट असं म्हणू शकत नाही. तुम्ही सर्वांचे मुख्यमंत्री आहेत, तुम्ही या राज्याचे प्रथम आहेत आणि तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा चौकशी करावी लागेल अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आता दुसरी गोष्ट, ही आताची जी हत्या झालेली संतोष देशमुख साहेबांची, ही पवन चक्क्याच्या माध्यमातून झालेली आणि ही पवन चक्क्याच्या माध्यमातून हत्या ही काय पहिली हत्या नाहीये. आमच्या आष्टीमध्ये सुद्धा एका आदिवासी कुटुंबातला व्यक्ती हत्या पवन चक्कीच्या माध्यमातूनच झालेली, ती सुद्धा अशीच दाबलेली आहे. त्यावेळेस तर स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, रामदासजी आठवले साहेब, अनेक लोक त्या कुटुंबाच्या भेटीसाठी, सांत्वनासाठी आले होते. परंतु ते सुद्धा प्रकरण दाबण्याचं पाप जर कोणी केलेलं असेल तर त्याचं नाव सुरेश देसाई. ती हत्या सुद्धा कोणी केलेली, ती सुद्धा चौकशी केली पाहिजे असा माझा ठाम आरोप आहे. आपण जे रोज उठता आणि मीडिया पुढे येता आणि रोज कुणावर तरी आरोप करता, आपण सुद्धा तेच केलेलं आहे. दस साहेब, एक काकडे म्हणून किनीचा, त्याला फाशी दिली होती आपल्याच नातेवाईकांनी, ती सुद्धा आपण दाबलेलीच आहे, त्याची सुद्धा चौकशी झालेली नाही. अशी अनेक प्रकरणं आहेत. मी तुम्हाला, माझ्याकडं याद्या येतात की तुम्ही किती लोक खोटे गुन्हे दाखल केलेत, किती लोकांचे घरं उद्ध्वस्त केलेत, किती जणांच्या जमिनी लाटल्या. आता हो, तुम्हाला देवपुराणा, मंदिर पुराणा, मच्छिंद्रनाथ ट्रस्टीची जर चौकशी केली तर प्रशासक बसून त्याची जर चौकशी केली तर तुम्ही किती देवाचं खाता आणि किती समाजाला तुम्ही येड्यात काढता हे एकदम लवकरच उघड पडत. परंतु आपण चौकशी करू द्यायची नाही, आपणच लोकांच्या हत्या करायच्या, आपणच लोक खोटे गुन्हे दाखल करायचे आणि वरून शिरजोर व्हायचं आणि म्हणायचं की इकडे इतके गुन्हे. आमचं म्हणणं नाही, वाल्मिक कराडवर किती गुन्हे दाखल आहेत, काय आहेत, त्याच्यावर कारवाई करा, ते शासनाचं अधिकार आहे, शासनाने ते केलंच पाहिजे. मला त्रास देणारे सुद्धा एक काळचे वाल्मिक कराडच आहेत, ते बी सुरेश दत्तच्या माध्यमातूनच आहे. परंतु माझं असं मत आहे की तुम्ही रोज उठून लोकांना जे त्रास देता, लोकांना जे दबाव टाकण्याचा प्रयत्न करता, तुमची जी चाललेली ही पद्धत आहे ही थांबवली पाहिजे. आपण सुद्धा अडचणीतले माणसं आहेत, आपलं सुद्धा घर काचेचं आहे, हे तुम्ही विसरू टाका. दस साहेब, तुम्ही सुद्धा एक दिवस ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी जर ठरवलं, मुख्यमंत्र्यांनी जर सगळी तुमची अक्का बाहेर काढायची ठरली तर तुमच्या सुद्धा किती अक्का आहेत, तुम्ही कोण काय आहेत ते ह्या पब्लिक पुढे आल्याशिवाय राहणार नाही असा माझा आरोप आहे.